20 जूनला शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार। ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, हे 2,000 रुपये आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, या PM किसान सन्मान निधीच्या 2,000 रुपयांचा लाभ कधीपासून आता शेतकऱ्यांना मिळेल आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळेल ते आपण समजून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक 4 महिन्याला शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळतात। आतापर्यंत या योजनेचे 22 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। 23वा हप्ता कधी येणार याची चर्चा सुरू आहे। तर येत्या 20 जूनला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता मिळणार आहे। दरम्यान जर अद्यापही काही शेतकऱ्यांची eKYC अपूर्ण असेल तर ती करणे अनिवार्य आहे। ही योजना अशा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांच्या जमिनीचा तपशील PM किसान पोर्टलवर अधिकृत नोंदणीकृत आहे, ज्यांची बँक खाती त्यांच्या आधार कार्डशी जोडलेली आहेत आणि ज्यांनी त्यांची eKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्च 2026 रोजी आसाममधील गुवाहाटी येथे एका कार्यक्रमात PM किसान योजनेचा 22वा हप्ता जारी केला। मित्रांनो, PM किसान योजनेचा नवीन हप्ता कधी मिळणार, तर ही रक्कम 20 जून 2026 रोजी PM किसान लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा केली जाईल। पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथून या निधीचे वितरण करतील। शेतकरी मित्रांनो, अखेर 23वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही, तर सरकारने काही संशयास्पद प्रकरणे ओळखली आहेत ज्यांना PM किसान योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळले जाऊ शकते। यामध्ये 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमिनीची मालकी मिळवलेल्या शेतकऱ्यांचा तसेच एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत असलेल्या प्रकरणांचा समावेश आहे। मित्रांनो, अशा प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाभ रोखून ठेवण्यात आले आहेत। शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचे थेट हस्तांतरित करण्यात येणार आहे। PM किसान योजनेतील प्रत्येक लाभ हप्त्यामध्ये 2,000 रुपयांचे थेट हस्तांतरण समाविष्ट असते। पारदर्शकता आणि वेळेवर लाभ मिळवून देण्यासाठी ही रक्कम कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट खात्यात जमा केली जाते। शेतकरी या निधीचा वापर खालील गोष्टींसाठी करू शकतात, जसे की बियाणे आणि खते खरेदी करणे, शेतीची अवजारे आणि इतर आवश्यक साधने, शेतीचा दैनंदिन खर्च इत्यादी कामांसाठी या PM किसान सन्मान निधीच्या 23 हप्त्याचे 2,000 रुपये शेतकरी खर्च करू शकतात। नक्कीच हा पैसा मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल अशी आपण अपेक्षा करूयात। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मित्रांनो, पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये की अशीच महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।